नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आज आपण हॉटेल स्टाईल चना मसाला बनवणार आहोत। तोही अगदी झटपट मिक्सर न वापरता आपण हा मसाला बनवणार आहोत। चणे मी 7-8 तास भिजून ठेवले होते। ते आता 1 ते 1.5 ग्लास पाणी कुकरमध्ये घालून आपण चणे कुकरला लावून घेणार आहोत। भिजवलेले चणे मी कुकरला लावून घेत आहे। त्यात आता 1 चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे। त्यानंतर 1 पिंच हिंग आपण घालून घेणार आहोत व तेजपान देखील आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत, ज्यामुळे चना मसाल्याला छान टेस्ट येते व 4 विसल आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। येथे 2 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो मी घेतलेले आहेत। तर जी खोबरं किसायची किसणी असते त्याच्यानेच आपण कांदा इथे किसून घेणार आहोत। बऱ्याच वेळा खूप घाईघाईत स्वयंपाक करावा लागतो व कांदा टोमॅटोची पेस्ट करायला आपल्याकडे वेळ नसतो, त्यावेळेस तुम्ही ही पद्धत वापरू शकतात। हे पहा, अगदी छान पेस्ट इथं कांदा टोमॅटोची बनते। टोमॅटो देखील याचप्रमाणे आपल्याला किसून घ्यायचा आहे। टोमॅटो कांद्यापेक्षा किसायला खूप सोपा जातो। हे पहा, दोघी कांदा आणि टोमॅटोची किसून पेस्ट इथं मी करून घेतलेली आहे। त्यानंतर लसूण आणि अद्रक देखील याचप्रमाणे मी किसून घेणार आहे व अगदी 5 ते 10 मिनिटात आपला चना मसाल्याचा सामान तयार झालेला आहे। एका मोठ्या कढईत मी 2-3 चमचे तेल इथे घालून घेत आहे। तेल तापल्यानंतर यात आपण 1 दालचिनीची काडी घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 स्टार फूल घालून घेणार आहोत। 2 लवंग मी यात घालून घेतलेले आहे। त्यानंतर कांदा टोमॅटो अद्रक लसूणची जी पेस्ट आपण केली होती ती आपण तेलात घालून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं हिला आपल्याला अशीच तेलावर परतवून घ्यायची आहे। आता मसाल्यात 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर व कोणताही तुम्हाला आवडत असलेला गरम मसाला 1 चमचा तुम्ही घाला, 1 चमचा जिरा पावडर। चणे देखील आपले इथं शिजून तयार झालेले आहेत। कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये काढून ठेवलेला मसाला आपण घालून घेणार आहोत। याला पुन्हा 5 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर असंच परतवून घेणार आहोत। हे असं परतवून घेतल्यानंतर याला तेल सुटायला सुरुवात होते। जर मसाला खाली चिकटत असेल तर तुम्ही चण्याचे उकळलेलं जे पाणी आहे ते यात घालू शकतात। इथे मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेत आहे व पुन्हा याला थोडंसं परतवून घेणार आहे। त्यानंतर 2 चमचे फ्रेश दही आपण यात घालणार आहोत। आंबट दही घालायचं नाही, फ्रेश दहीच इथे वापरायचं आहे। ते मसाल्यात एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। आता 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला मसाला शिजायला सुरुवात झालेली आहे। अगदी छान तेल मसाल्याला सुटलं आहे। यात मी आता शिजवलेले चणे घालून घेतले आहेत। पुढचे 5 ते 7 मिनिटं याला मसाल्यातच आपण छान शिजवून घेणार आहोत। मीठ आपण आधीच घातलं होतं, तुम्ही परत एकदा टेस्ट करून मीठ ॲडजस्ट करू शकतात। अशा प्रकारे चना मसाला अगदी झटपट कमीत कमी वेळेत तुम्ही बनवू शकतात। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमधून मला कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।